आयोजित पत्र परिषद में श्याम मानो ने कहा कि इंदिरा गांधी के काल में हमने कई जनसभाएं ली। हमारे जनसंघ के साथ मिलकर हमने इसका विरोध भी किया। बावजूद इसके कभी भी हमारी सभाओं पर रोक नहीं लगाई गई। इतना ही नहीं तो कांग्रेस कार्यकर्ताओं को भेजकर सभा में हंगामा मचाने का भी प्रयास नहीं किया गया। लेकिन तत्कालीन देवेंद्र फडणवीस के राज में उनके दबाव में आकर पुलिस और जिला प्रशासन ने हमारी सभाओं पर रोक लगाई और यह एक प्रकार का अघोषित आपातकाल है। ऐसा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति के संस्थापक प्राध्यापक श्याम मानो ने लगाया है की आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे, आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे, याचा हा उत्कृष्ट पुरावा आहे। त्यानंतर यामध्येच त्यांनी पुढचे जे मुद्दे म्हटलेले ते तर फारच हास्यास्पद आहे। माझ्या यूट्यूब चॅनलवरचे काही हेडिंग्स घेऊन स्वामी समर्थ एक ढोंगी बाबा थे, भगवान है या नहीं, गजानन महाराज क्या संत थे, सारे भगवान भारत में ही क्यों होते हैं, दरगाह में कोई चमत्कारी शक्तियाँ होती है क्या हिंदुओं ने मुस्लिम दरगाह पर जाना चाहिए कि नहीं चाहिए, या पद्धतीच्या भाषणाच्या व्हिडिओज माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे। याचा उल्लेख पोलिसांनी केला। एक तर हा उल्लेख करताना त्यांनी अभ्यास केला असेल। अभ्यास केल्यानंतर मी जर काही चुकीचं बोलत असेल, कायदेशीररित्या काही कायद्याचं उल्लंघन करत असेल, माझ्यावर केसेस दाखल करायला पाहिजे। मी कुठेही कायद्याचं उल्लंघन करत नाही। मी डिफेमेशनच्या जवळपास 6-7 केसेस फेस केलेल्या आहेत। कायद्याच्या मर्यादेत राहून कसं बोलायचं याचं उत्कृष्ट ज्ञान मला आहे। उलट हे जर व्याख्यानं त्यांनी ऐकली असती तर या ठिकाणी ती नोंदवण्याची हिंमत पण केली नसती। या सगळ्यांचा उल्लेख करून तुमचे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, म्हणून माझ्या सभांना परवानगी नाकारण्याचं कारण काय, हा माझा साधा आणि रीतसर प्रश्न आहे। प्रामुख्याने 20 तारखेचं व्याख्यान रद्द करणं, 26 तारखेचं व्याख्यान रद्द करणं आणि हे दोन्ही व्याख्यानं ज्या ठिकाणी होत आहेत ते ठिकाण म्हणजे प्रत्यक्षामध्ये देवाभाऊचा मतदारसंघ। आता तुम्हाला आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठे कुठे व्याख्यानं झाली याचाही मी उल्लेख करून टाकतो। एक व्याख्यान झालेलं आहे 16 तारखेला, ते प्रत्यक्षामध्ये तुम्हा सगळ्यांना ज्याची कल्पना आहे सुरेश भट सभागृहामध्ये झालेला आहे। 17 तारखेला सडक अर्जुनी गोंदियाला झालेला आहे। 18 तारखेला उमरेड जिल्हा नागपूरला झालेला आहे। त्या व्याख्यानाच्या आधी तिथल्या डिवाइस पेनने मला नोटीस दिली। त्या डिवाइस पेनने नोटीस देत असताना मी त्यांना म्हटलं माझा 51 वर्षाचा रेकॉर्ड आहे, माझ्या व्याख्यानामध्ये कधीही कोणती गडबड होत नाही, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न येत नाही, मी कधीही कायद्याचं उल्लंघन करत नाही, मला ही नोटीस तुम्ही का देता आहात। त्यावर त्या असं मला म्हणाल्या की आम्ही सगळ्यांनाच आचारसंहितेमध्ये नोटीस देतो। म्हटलं ही नोटीस उद्या देवेंद्र फडणवीस यांचं व्याख्यान जर उमरेड परिसरामध्ये झालं तर तुम्ही देणार का। त्यावर त्या म्हणाल्या की मी देईन, कायद्यानुसार त्यांना ही नोटीस देईन। जाहीर भाषणामध्ये या गोष्टीचा मी उल्लेख केला होता आणि कौतुक केलं होतं। कायदा जर सगळ्यांकरता समान वापरला जात असेल तर त्याची माझी बिलकुल हरकत असण्याचं कारण नाही, मला नोटीस द्यायला पण काही कारण नाही। ठीक आहे, तुम्हाला एक कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी म्हणून, पूर्वतयारी म्हणून तुम्हाला नोटीस द्यावीशी वाटते द्या, पण ती मला तुम्ही देणार आणि बाकीच्यांना देणार नाही हे मात्र चालणार नाही। त्यानंतर 19 तारखेला कोंढाळीला व्याख्यान झालं, 22 तारखेला पांढरकवड्याला व्याख्यान झालं। ही सगळीच्या सगळी व्याख्यानं हॉलमध्ये झाली। 23 तारखेला घाटंजीला ओपन चौकामध्ये व्याख्यान झालं। 25 तारखेला नरखेडमध्ये काल पुन्हा बंदिस्त हॉलमध्ये झालं। जे नियम गोंदियात लागू होत नाहीत, जे नियम यवतमाळ जिल्ह्यात लागू होत नाहीत, ते नियम नेमके नागपूरमध्ये कसे लागू होतात, हा माझा साधा आणि डायरेक्ट प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्षामध्ये नागपूरमधले जे निवडणूक अधिकारी आहेत आणि चीफ कलेक्टर असतात हे कोणाच्या दबावाखाली वागतात, कोणत्या अधिकाराखाली परवानगी नाकारत आहेत। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं पगार घेत नाहीत, बीजेपी कडनं पगार घेत नाहीत, हा पगार तुमचा भारतीय जनता देते। कलेक्टर पासून निवडणूक अधिकाऱ्यांपासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत जे अधिकार तुम्हाला प्राप्त झालेले आहेत ते भारतीय राज्य घटनेमुळे प्राप्त झालेले आहेत, ते बीजेपीने तुम्हाला दिलेले अधिकार नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी दिलेले अधिकार नाहीत।
आणि उद्या जर सरकार बदललं तर तुम्ही काय करणार आहात? आणि सरकार तर बदलणार आहे, जनतेनं ते ऑलरेडी ठरवलेलं आहे आणि तुमच्या ह्या कृतीमुळे तुम्ही आणखी खोलामध्ये जाता आहात. हे जे बदललेलं सरकार असेल ते जर तुमच्या कृत्याचा उद्या हिशेब घ्यायला लागलं तर तेही भान डोक्यामध्ये असू द्या. तुम्ही जनतेचे सेवक आहात, देवेंद्र फडणवीस किंवा BJP भारतीय जनता पार्टीचे सेवक नाहीत. हा मुद्दा त्यांना मला सांगायचाच आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस भट सभागृहामध्ये हे प्रकरण घडलं त्यानंतर अभिव्यक्ती नावाचं एक चॅनल आहे यूट्यूबवर, त्यांनी एक व्हिडिओ केला. त्यामध्ये देवेंद्र भाऊंचा एक व्हिडिओ ऐकवलेला आहे. तुमच्या जर तो लक्षात आला नसेल एरवी तर त्याबद्दल तो ऐकावा माझी तुम्हाला विनंती आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात, माझ्या आदेशाची आणि परवानगीची वाट पाहू नका, विचारू नका, सरळ ॲक्शन घ्या, प्रसंगी ठोकून काढा. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलत असतील तर हे गुंडांचं सरकार आहे की माणसांचं सरकार आहे? हा साधा प्रश्न माझा जाहीररित्या मी विचारतो आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रश्न विचारतो आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून एक संत परंपरा चालत आलेली आहे, तुकाराम आणि गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत, शाहू फुले आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांची परंपरा या महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकशाही पायदळीत उडवणारी अशी गुंडगिरी आपण चालू देणार आहोत काय? हा प्रश्न माझ्या सामान्य जनतेला सुद्धा आहे. डेफिनेटली मला असं वाटतं, आता देवेंद्र भाऊ स्वतः डायरेक्टली घाबरले की इनडायरेक्टली घाबरले मला माहीत नाही. कदाचित असं असतं, कधी कधी काय असतं की केटलीच जास्त तडतड करत असते चहापेक्षा, असं पण असू शकतं. म्हणजे मुळामध्ये जे अधिकारी आहेत त्यांना डायरेक्ट आदेश आलेत किंवा आपल्या बॉसची काळजी घेण्यासाठी म्हणून ते असं वागतायत, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. पण डेफिनेटली देवेंद्र भाऊ घाबरल्याशिवाय असं होणार नाही. घर घर के मसाले, शुद्ध सुगंधित उपस्कर मसाले, जो खाने को स्वादिष्ट बनाए, जिसकी खुशबू और स्वाद दिल को छू जाए और सबका पसंदीदा बन जाए. तो अपने खाने को और भी ज्यादा स्वादिष्ट बनाने के लिए आज ही अपनाइए उपस्कर मसाले. डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए आज ही संपर्क करें 7030125222 पर. उपस्कर मसाले की ओर से सभी नागरिकों को दीपावली और नूतन वर्ष की हार्दिक शुभकामनाएं.